शिवार संवाद यात्रेद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडू असं वक्तव्य पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी विटा येथे केलं। भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात सध्या संवाद शिवार यात्रा सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील आळसण तालुका खानापूर येथेही यानिमित्त भाजपच्या वतीने लोकांशी संवाद साधण्यात आला। यावेळी लोकांनी शेतीशी निगडीत असलेले वीज, पाणी, रस्ते याविषयीचे प्रश्न उपस्थित केले। शेतीसाठी 24 तास वीज उपलब्ध व्हावी, ताकारी व आर्फ योजनेचे पाणी पोर्ट कॅनलद्वारे उपलब्ध व्हावे, गावांमधील अंतर्गत रस्ते तसेच वाहतुकीच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, कंत्राटी कामगारांना विमा संरक्षण द्यावे व गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या। पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी लोकांचे प्रश्न ऐकून त्यांची नोंद केल्याचे सांगितले। तसेच या समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देऊन त्या दूर करण्यात येतील असेही ते म्हणाले। या संवाद यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, युवा नेते गोपीचंद पडळकर, मकरंद देशपांडे, नीता केळकर, सरपंच इंदुमती जाधव, नितीनराजे जाधव तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आनंद साळुंके, SBN मराठी, विटा।